बातमीची हकीकत अशी की फिर्यादी नवीन कुमार निंगारेड्डी कोन्नारेड्डी राहणार शांतिनिकेतन नगर जिल्हा धारवाड हे त्यांच्या कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते। दिनांक 15 जानेवारी 2026 पहाटेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शन करून बाहेर आले असता हॉटेल अलौकिक परिसरामध्ये मोटारसायकलवरील 2 अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील 5,60,000 रुपये किमतीचे दागिने, यामध्ये सोन्याच्या 2 चैन आणि एक मंगळसूत्र असा 112 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन गेले। सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले आणि त्यानुसार पथक तयार करण्यात आले। सदरचे पथक रवाना करण्यात आले। वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करून आरोपीची माहिती काढत असताना पथकास व्यावसायिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी विकास चव्हाण आणि त्याच्या साथीदारांना केला असल्याची माहिती मिळाली। सदर आरोपीचा शोध घेत असताना विकास उर्फ राहुल कोडाजी चव्हाण हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण याच्यासह केला असल्याची, तसेच गुन्ह्यातील काही मुद्देमाल राखी गणेश चव्हाण हिच्या मार्फत विकला असल्याची कबुली दिली। गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत आरोपीकडे तपास करता त्याच्या ताब्यातून 1 लाख रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 1,50,000 रुपये किमतीची यामाहा कंपनीची मोटारसायकल असा एकूण 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ताब्यातील आरोपीने अशा प्रकारे आणखीन इतरही गुन्हे केले आहेत। ते गुन्हे उघडकीस आलेत। आरोपी विकास उर्फ राहुल कोडाजी चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि तामिळनाडू राज्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरीचे इतरही गुन्हे दाखल आहेत। आरोपी विकास उर्फ राहुल कोडाजी यास पिरकनकरानाई तामिळनाडू येथे शिक्षा झालेली असून तो सन 2009 ते सन 2016 या कालावधीमध्ये शिक्षा भोगून बाहेर आलाय। ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहेत।